कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत नामदेव महाराजांचा आहे। संत नामदेव महाराज प्रत्येक जीवाला, प्रत्येक देहरूपी गावाला आलेल्याला प्रत्येकाला उपदेश करतात। बाबांनो, प्रत्येकाला सावध व्हायला सांगितलं, पण सावध कधी व्हा? सकाळी नाश्ता करायचा, कधी सावध व्हायला सांगितलं? त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, मरणा आधी सावध व्हावे। मरणाच्या आधी सावध व्हा दादा, मरणाच्या आधी सावध व्हा। मग का हो, मरणाच्या आधी जर आम्ही नामदेव महाराज आम्ही सावध झालो नाही तर आम्हाला, किंवा आम्ही सावध झालो तर आम्हाला मरण नाही का? मरण हे निश्चित आहे दादा। जो जन्माला आला तो जाणार आहे। कुठल्या जाती पंथात धर्मात कुठेही जन्माला आला त्याला मृत्यू हे एक सत्य आहे। जगत हे मिथ्य आहे, ब्रह्मतत्व सत्य आहे आणि प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर त्याला जायचं आहे। म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे। मरायचं असेल तर कसं मरा? कीर्ती करून मरा, नाहीतर लोकांनी वाट पाहावी, कटकट कधी जाते। काही काही लोक वाट पाहतात, शेजारी पाजारी असे खोडीचे असतात, ते म्हणतात हे कधीच एकदम मरेल तेव्हा खरे, मेल्यानंतर आम्ही सुटू। म्हणून त्या ठिकाणी अशी वर्तणूक नसावी, कीर्ती करून मरावे। संत नामदेव महाराज म्हणतात, मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। हा जन्म जो आहे हा उत्तम असणारा काया असणारा हा नरदेह आहे। आणि म्हणून नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। विठ्ठल 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 हरी विठ्ठल। उत्कृष्ट असणारा 3 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे दादा। म्हणून साधू संतांनी आम्हाला सांगितलं, आपण देहरूपी गावाला आलो, या पवित्र असणाऱ्या नरदेहाची प्राप्ती आपल्याला झाली। देवाने हा देह आपल्याला दिला, पण कशासाठी दिला दादा? कशासाठी मिळाला? आपल्याला घर बांधण्यासाठी, आपल्याला जमीन जुमला घेण्यासाठी नाही दादा। देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाठा बाधिकेचा, तोया झाला पाठा बाधिकेचा। देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा। भगवान परमात्म्याची भक्ती पूजा उपासना करण्यासाठी भगवंताने देह दिला। भगवान परमात्म्याने भगवंताची भक्ती पूजा उपासना करण्यासाठी हा देह दिला। हे सगळे इंद्रिय आपल्याला त्याच्यासाठी दिले। देवे दिला देह भजना गोमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा। पण भक्ती पूजा उपासना करण्यासाठी आपल्याला देह दिला मिळालेला आहे, पण मिळाला असून कळाला का? प्रत्येकाला कळाला का देह? देह आपल्याला कळाला नाही। कसं? कारण त्या ठिकाणी आपल्याला मिस कॉल आले, मिस कॉल, तरी आपण सावध झालो नाही। काही काहींच्या गौऱ्या जाऊन पडल्या हो, तरी त्यांना देहाचं महत्व कळालं नाही। म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, देहरूपी गावाला आल्यानंतर आपण काय करावं हे देहाचं मुख्य कारण आहे। म्हणून या देहरूपी गावाला आल्यानंतर जीवाला देवाची प्राप्ती करता येते। कारण जीवाला देवाची प्राप्ती करून देणारा तो भगवान परमात्मा आहे आणि आमचे साधू संत आहे। साधू संत महात्मे म्हणतात, तुम्ही देहरूपी गावाला आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याची जर आठवण काढली, त्या भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन केलं, तर माझा देव काय करतो? काय करतो देव? मग तुमचा कोणताही देव असो, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहे। कुठल्याही देवाची साधना करा, पण माझा देव काय करतो त्याचं जर चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा काय करतो? तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार। भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा पार, तो हा उतरिल 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 पार।
सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. कारण दादा आहे तोपर्यंत जेवढं दुःख आहे ना त्याच्यापेक्षा 1000 पट दुःख गेल्यानंतर ज्यावेळेस माणसाची मौत राख दशक्रिया 13वा वर्ष श्राद्ध विधीपर्यंत 13वा झाल्यानंतर जो आपला प्रवास पुढचा आहे त्याला भवसागर म्हणतात. आणि भवसागर तरुण जाण्यासाठी त्याच्यासारखं दुःख नाही दादा. आणि म्हणून तो भवसागर आपल्याला सुकर पोहण्यासाठी जोपर्यंत या देहात आहात तोपर्यंत त्या हरीचं गुणगान करा, तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. कारण नामचिंतन जर आपण या मुखारविंदाने केलं तरच हा पवित्र होईल, अन्यथा हा पवित्र नाही. हा देह जो आहे ना हा पवित्र नाही. हा देह कसा आहे, कसा आहे हा देह? हा देह नाशिवंत मलमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाय रे गोविंदा पर येही मदालसा सोहम जो रे बाळा. आपल्या बाळाला उपदेश केला. एक मदालसा नावाची माता आणि आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह जो आहे ना हा मिळालेला आहे पण हा नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत आहे, हा मलमूत्रांनी भरलेला आहे. याला शुद्ध आणि पवित्र करायचं असेल तर देवाचं नामचिंतन सांगितलं, अन्यथा हा पवित्र होणार नाही. म्हणून याला सांगितलं. कारण तुकोबराईंचं म्हणणं तेच आहे. तुकोबराय म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात म्हणून तुम्ही काय करा क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं हा देह जो आहे हा नाशिवंत आहे दादा. आणि याला पवित्र करायचं असेल तर भगवंताच्या नामचिंतनाशिवाय देवाच्या नामाशिवाय हा पवित्र होणार नाही. मग याला पवित्र करायला सांगितलं. याला पवित्र करायचं असेल तर कुठल्या गंगेवर जाऊन स्नान करावं लागेल? याला पवित्र करायचं असेल तर कुठला साबणीचा फेस लागेल याला, का कुठं निर्मात भिजू घालावं लागेल याला? या देहाला जर पवित्र करायचं असेल तर या गोष्टी करू नका. बाह्य रंग सोडा, पण अंतरंग जर शुद्ध करायचं असेल तर माऊली म्हणता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी मग त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. पण आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हेच मात्र आम्ही विसरून गेलो. काय केलं पाहिजे? आपण साधू संतांच्या संगतीत गेलो पाहिजे. काही काहीतरी इतके अवघड यांना संसार प्रपंचाची एवढी आसक्ती आहे, प्राण कंठाशी आला तरी यांना आसक्ती सुटत नाही. काही काहींना बाऱ्यावरून उचलून आणावं लागतं, इतकी आसक्ती आहे. एवढं प्रेम आहे. आणि एवढं प्रेम ज्या संसाराविषयी परिवाराविषयी जर असेल दादा तर तो परिवार तुमचा आहे का? आहे का परिवार? नाही ना. आमचे तुकोबराय म्हणतात तो परिवार तुझा नाही, तू कमवलेली धन संपदा तुझी नाही, पैसा प्रॉपर्टी तुझी नाही. कारण तुझ्या बरोबर काहीच येणार, तुला एकटंच यायचं आणि एकटंच जायचंय.
आणि म्हणून आपल्याला जोडी करायचं असेल तर ती भगवत भक्ती आहे, ती साधना आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात नो हे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषा जने. धन संपदा तुझी नाही एवढंच काय, भगवंताने दिलेला देह सुद्धा तुझा नाहीये, आपलं नाहीच आहे. याची माती होते, माती काय होते याची. जर याचं सोनं झालं असतं ना, सोनं झालं असतं ना, तर घरचे मंडळी नुसतं सोडून नसते आले, तिथं राखण बसले असते त्या राखीला. का? सोनं झालं असतं म्हणून. कारण त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात शरीराची होय माती कोणी न येती सांगाती. तुम्ही म्हणा नाही नाही आमचं लय प्रेम आहे, माझ्या घरच्याचं एवढं प्रेम आहे ना, मी जर घरातून जरा बाहेर गेलो की माझी अशी सारखी आठवण काढतात, सारखे फोन, पप्पा कुठे बाबा कुठे, सारखं फोन, एवढं प्रेम आहे. बरं ठीक आहे, तुमच्यावरती तुमच्या घरच्यांचं प्रेम आहे तुम्ही म्हणतात, पण सूक्ष्म असणारा जीव निघून गेला, किती दिवस ठेवलं तुम्हाला? माणूस मेल्यानंतर किती दिवस ठेवलं? 1 वर्ष, 6 महिने, 1 महिना, 1 हप्ता, अहो 1 दिवस. ज्यांना फोन केला का तेच तिकडून बोलवण घेऊन येतात, तेच आपली तयारी करतात. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं दादा आपलं कोणीच नाही, एका भगवान परमात्म्याशिवाय आपलं कोणीच नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नाही रे नाही कुणाचं नाही रे नाही कुणाचं नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. माय कुणाचे बाप कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. माय कुणाचे बाप कुणाचा कोण कोणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. हो मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. हे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नाही रे नाही कोणाचे कोणी. काय झालं, ज्या वेळेस आम्ही जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा. ज्यावे दिवाळीला पैठणी घेतली ना, ही बहीण म्हणते माझा दादा लई चांगला लई चांगला लई चांगला. आणि एखाद्या वेळेस जर दादाकडून झालं नाही, म्हणजे बघा जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत शहाणपण आहे दादा. ही मागून आलं आणि पुढे चाललंय, परंपरा आहे ती. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की ही सत्ता आहे दादा. आपल्याही घरात बरेचसे जण जोपर्यंत सत्ता आपल्या हातात आहे तोपर्यंत शहाणपण आहे. बरेचसे जण म्हणतात आमचे दादा लय डेंजर आहे, आमच्या दादांचं काम लय अवघड आहे, त्यांना जास्त घरात बोललेलं चालत नाही. या गोष्टी कुठपर्यंत, जोपर्यंत दादाचे इंद्रिय सगळे चांगले आहे, दादांच्या हातात सत्ता आहे, आणि एकदा सत्ता गेली की सत्ता संपली की शहाणपण संपतं. आपलीच मुलं म्हणतात दादा तुम्हाला काही कळत, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही राहू द्या, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही राहू द्या. पण त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की काय झालं लोढे बालीस ते सुपती, जरा आली या फजिती, एकदा की माणसाची
त्या ठिकाणी शक्तिहीन दशा झाली की त्याची आसक्ती संपते आणि त्याचा रुबाबही घरातून संपतो. हे काळाच्या ओघाप्रमाणे होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं दादा आपल्याला कळालं पाहिजे, आपल्याला वेळेत आपण सावध झालं पाहिजे, आपल्या तीर्थयात्रा पाहिजे, आपल्याला भगवंताचं नामचिंतन पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे, तरच याचं हित आहे. नाही तर तुम्ही किती किती काही करा, माझं माझं काबाड ओझ, काहीच बरोबर नाही. कुठलंच गठोडं नाही, कुठलंच गठोडं बरोबर येणार नाही. ना सोनं आपल्या बरोबर येणार आहे, ना कमवलेली धन संपदा आपल्या बरोबर येणार आहे. एवढंच काय, भगवंताने दिलेला देह हा सुद्धा आपला नाही. मग हा कोणाचा आहे? कोणाचा आहे देह? देह हा कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? आपलं काय आहे शिल्लक? काही शिल्लक नाही, काहीच नाही. तुम्ही बघा, आपली जी प्रॉपर्टी आहे तिला मालक बदलत राहतो. मालक आपण होतो, आपण मालक झालो. आपल्याला मुलगा झाला, मुलगा त्याचा वारसदार झाला, मुलाला मुलगा झाला, तो त्याचा वारसदार झाला. असं पाहता 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 कोणाचीच ही धन संपदा नाही. मग त्या ठिकाणी सांगितलं देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही दादा, काहीच नाही. मग का हो, आपलं काहीच नाही ना, मग आपलं हित कशात आहे? आपलं हित कशात आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आपलं हित आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन एकबीद, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून आपलं हित जर कशात असेल तर तुम्ही कुठलंही नामस्मरण घ्या, कुठलंही घ्या. तुम्ही महादेवाचं भजन करा, किंवा पांडुरंगाचं करा, किंवा कृष्णाचं करा, कोणाचंही भजन करा, पण त्या ठिकाणी त्या भजनामध्ये ताकद आहे दादा. त्या भजनामध्ये ताकद आहे. ते नामच आहे, पण ते कधी घ्या याला फार महत्व आहे. नामस्मरण घ्यायचं असेल तर चौघांच्या खांद्यावर जाण्याच्या आधी घ्या. गेल्यावर गण म्हणतात राम बोलव बाई, पण तेव्हा काय गेलेली व्यक्ती नामस्मरण करत नाही. म्हणून बोलायचं असेल तर कधी बोला, तर जाण्याच्या आधी सावध झालं पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरण. मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे,
सावध भावे मरणाआधी सावध व्हावे मरणाआधी सावध भावे 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 कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालो नाही बाया 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 जन्म घालो नाही नाही बाया जन्म घालो नाही बाया घालू नाही बाया संत नामदेव महाराज म्हणतात मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोने मरावे मरणाच्या आधी सावध व्हा दादांनो जोपर्यंत भगवान परमात्म्याने आपले हे सगळे इंद्रिय चांगले ठेवलेले आहे तोपर्यंत सावध व्हा तोपर्यंत सावध व्हा आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोने मरावे म्हणून मरायचं प्रत्येकाला आहे पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे मेल्यानंतर कीर्ती रूपाने बाजूला राहिलं पाहिजे बाहेर राहिलं पाहिजे मेल्यानंतर कारण आयुष्याचं साधन आहे तुकोबराय म्हणता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मरणाच्या आधी सावध झालं पाहिजे मेल्यानंतर काही उपयोगाचं नाही देह मिळाला आणि तसे जसे आले तसे गेले त्याची दशा सांगितली जन्माला आला ह्याला पाणी वाहून वाहून मेला तशी दशा या शरीराची या देहाची आहे पवित्र असणारा देह आपल्याला मिळाला पण कळाला नाही देव काय धर्म काय चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय काहीच कळालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे का हो मरणाच्या आधी जर आम्ही सावध झालो तर आपल्याला मरण नाही का मरण हे प्रत्येकाला आहे मृत्यू हे अटळ आहे मृत्यू हे सत्य आहे आणि जो काळ आहे तो टपून बसलेला आहे टपून तो म्हणत नाही ज्याचं वय झालं त्याला घेऊन चाला तो सगळ्यांनाच घेऊन जातोय सगळ्यांना घेऊन जातोय म्हणजे कोणाला 20-22 वर्षाची मुलं बघितले तर त्यांनाही घेऊन जातोय आता पहिले म्हणायचे आटेक जो जाड माणूस आहे त्यालाच आटेक यायचं आता तसं आहे का आता कोणालाही कधीही काही होतं आणि म्हणून त्या ठिकाणी वेळेत सावध झालं पाहिजे आणि वेळेत सावध झालं पाहिजे हरीचं भजन केलं पाहिजे पण काही काय म्हणतात आम्ही अजून तारुण्यामध्ये आहोत आम्ही तरुण आहोत हे देव धर्म तीर्थ यात्रा हे आमचं काम नाही हे कोणाचं काम आहे ज्यांचं वय झालं असं कोणी सांगितलं कोण सांगितलं असं साधू संत महात्मे म्हणतात आमचे तुकोबराय म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तारुण्यपणामध्ये भक्ती केली पाहिजे तारुण्यपणामध्ये तीर्थयात्रा केल्या पाहिजे अन्यथा जो तरुण आहे त्यालाही काळ नेणार आहे आणि जो वृद्ध झाला त्यालाही काळ नेणार आहे आमचे तुकोबराय म्हणतात की देह जाईल जाईल याचे काळ बघाईल देह जाईल जाईल याचे काळ बघाईल ओ देह जाईल जाईल कसे काळ बघाईल देह जाईल जाईल कसे काळ बघाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल याचे काळ बघाईल जाईल जाईल याचे काळ बघाईल अरे नमदची दगडा अरे नमदची दगडा अरे नमदची दगडा अरे नमदची
खाईल का रे नुमजशी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. का तुला उमजत नाही? कारण हा देह जो आहे हा मिळाला पण हा कळाला नाही. देह मिळाला पण कळाला नाही. कळणं म्हणजे काय? जो देहरूपी गावाला आला आणि आल्यानंतर तो भगवान परमात्म्याला शरण गेला त्याला देह कळाला. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं दादा साधू संत महात्मे म्हणतात तुमच्या आयुष्यातला एक क्षण निघून गेला तो बाबा जवळ येतोय त्याचं नाव काळ आहे. आणि तो काळ कधी उडी मारेल काही सांगता येत. काळाची मोडी पडेल देवा काळाची उडी पडेल भाजे. हे सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप. काळाची मोडी पडेल देवा काळाची मोडी पडेल देवा काळाची उडी पडेल देवा देवा उडी पडेल पडेल देवा. वा 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 प्रसाद महाराज वा. काळाची हे उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. काळाच्या तावडीतून आई वडील देखील सोडू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल आमचा लय मोठा वशिला आहे हो. आमच्या असं वशिला आहे ना म्हणतात ना ज्याचा वशिला त्याचं कुत्र. वशिल्याला फार महत्व आहे ना. पण तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी वशिलाही चालत नाही. तुम्ही राजा महाराजांचा जरी तुमच्याकडे वशिला असेल तर सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली कोणी सोडू शकत नाही. सगळे सोयरे इष्ट मित्र नातेवाईक कोणी सोडू शकत नाही. कारण सोडवायचं असेल तर स्वतःला प्रयत्न करावा लागेल. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. स्वतःच हित करायचं असेल स्वतःची सोडवणूक काळापासून करायची असेल तर स्वतःलाच करावं लागेल. अन्यथा दुसरे कोणी काही करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल नाही ना आमची मंडळी की नाही लय भजनात दंग राहते त्याच्यामुळे आम्हाला भजनाला जायची गरज नाही. धर्मशास्त्र सांगतं 3 ठिकाणी बदली चालत नाही. बरं ठीक आहे तुमच्या पत्नीला भोजन केलं आणि तुम्हाला गरज नाही का? पत्नीने भोजन केल्यानंतर पतीचं पोट भरतं का? भरतं का तुमच्याकडे? स्वतःला भूक लागल्यानंतर स्वतःलाच भोजन करावं लागेल ना. म्हणून तिथंही बदली चालत नाही. एखाद्या मुलाबरोबर एखाद्या मुलीचा साखरपुडा झाला पण बोलल्यावरती जर दुसरा वेळेवर चढवला नवरदेव तेही धर्मशास्त्र सांगतं तिथं चालत नाही. एखादा मनुष्य मृत्युमुखी पडला पण मेल्यानंतर जिवंत माणूस तिरडीवरती बांधला तर चालेल का? चालेल. त्याही ठिकाणी बदली चालत नाही. मग भजनाला का म्हणून आपण असं म्हणावं की ती सात्विक आहे ती भजनी आहे ती जाते मला गरज नाही. पती परमार्थिक असेल तर पत्नी म्हणतात आम्ही सगळं त्यांच्याकडे सोपवलेलं आहे आपलं तेच चालू दे उठरे चिंदन तोच धंदा आपलं तेच बरं आहे. संसार एक संसार सगळं संसारात आपलं चाललेलं आहे आयुष्य. पण त्या ठिकाणी माऊली म्हणतात किंवा साधू संतांनी सांगितलेलं आहे आपल्या देहाचा उद्धार करायचा असेल तर तुला स्वतः बोलावं लागेल. बोलायचं आहे पण काय बोलावं? काय बोललं पाहिजे? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे वावे करावा विठ्ठल जीवे वावे. येणे सोचे मना झाले हाव भरी येणे सोचे मना झाले हाव भरी येणे सोरे मन झाले अबबरी येणे सोचे मन झाले अबबरी. आपला उद्धार करायचा असेल तर आपल्याला स्वतः भजन करावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं बोलावा विठ्ठल पाहावे विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे मना झाले हवं भरी परत माघार घेत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं स्वतःला भजन करायचं असेल तर स्वतःची सोडवणूक स्वतःच करू शकतो. कारण आपण कुठून आलोय आणि आपल्याला कुठं जायचंय याचं भान असलं पाहिजे. कुठून आलोय आपण? मग त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात आलाशी कोठोनिया जाशी कवन्या रे लाया. आलासी कोठोनिया जासी कवन्या रे गाया. आलाशी कोठोनिया जाशी कवन्या रे लाया.
यासी कोटुनिया जासी कवनारे काया घरदार नाही तुझे अवघी लटकीत माया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया सावध होई बाबा काळ लागला बाबा सावध होई बाबा सावध होई बाबा काळ लागला रे बापा सावध होई बाबा काळ लागला रे बापा आलाशी कोठुनिया जाशी कवन्या रे ठाया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा आणि म्हणून सावध 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 व्हायला सांगितलं. कारण साधू संत महात्मे म्हणतात आम्ही सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आता जागरण म्हणजे काय? जागरण म्हणजे खंडेराय महाराजांचं खंडेरायाचं जागरण. आपलं कुलदैवत खंडेराव महाराज आहे. प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जन्माला आला त्याचं कुलदैवत हे खंडेराव महाराज आहे. खंडेराव महाराजांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम इथपर्यंत ठीक आहे. पण आमचे साधू संत महात्मे म्हणतात हरीच्या भजनाला ते जागरण म्हणतात. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. हरीची भक्ती करण्यासाठी आम्ही आलो. पण प्रत्येकाला हे महत्व कळत नाही. प्रत्येकाला देहाची आसक्ती सुटत नाही. त्याच्यात आपणच नाही तर परीक्षिती राजा सुद्धा आहेत. परीक्षिती राजा जो आहे आणि त्या तक्षकाने त्या ठिकाणी शाप दिला की 7 दिवसामध्ये हा तक्षकाचा दंश त्या ठिकाणी होणार आहे. सर्प दंशाने त्या ठिकाणी हा कोणता राजा? परीक्षिती राजा मरण पावणार. मग मरण पावणार आहे. शाप मिळाला आणि त्या ठिकाणी सांगितलं या 7 दिवसात माझा उद्धार झाला पाहिजे. मग काय करावं? काय करायचंय? 7 दिवसात उद्धार झाला पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं 7 दिवसात उद्धार व्हावा असं अतिशय सूक्ष्म असणारं साधन जर कुठलं असेल तर भागवत कथा आहेत. भागवत कथा श्रवण केली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी व्यास महर्षींच्या मुखारबिंदातून त्या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत असताना तरी या परीक्षिती राजाला मोह सुटत नाही. या देहाची आसक्ती सुटत नाही. मग त्या ठिकाणी कथा सांगत असताना व्यासांनी सांगितलं की राजा एक राजा की नाही जंगलामध्ये गेला. दिवसभर थांबला पण त्या जंगलामध्ये त्याला एकही शिकार सापडली नाही. मग परीक्षित राजा म्हणाले राजन काय झालं मग पुढे? मग सांगितलं की ते जंगल एवढं घनदाट होतं की त्या जंगलातून संध्याकाळ झाली की परत जंगलातून बाहेर निघायला रस्ता सापडत नव्हता. एवढं दाट जंगल होतं. म्हणे मग काय झालं? तो राजा बिचारा दिवसभर थांबला त्याला रस्ता सापडत नाही. परीक्षिती राजा म्हणाला वा रस्ता सापडत नाही. किती भीती वाटली असेल ना राजाला. म्हणे मग काय झालं? खूप दूर अंतरावरती एक दिवा चमकला. एक दिवा त्याच्या दृष्टीस पडला म्हणे आणि त्या दिव्याच्या दिशेने तो राजा जाऊ लागला. आणि गेल्यानंतर तिथं एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक म्हातारी होती. ती म्हातारी हालतही नाही डोलतही नाही. ती म्हातारी जागेवरती पडलेली आहे. जागेवरतीच विष्ट आहे. जागेवरती लघुशंका आहे आणि खाण्यासाठी तोंडाजवळ मांस बांधलेलं आहे म्हणे. मांस खाण्यासाठी तोंडाजवळ मांस बांधलेलं आहे. परीक्षिती राजा म्हणाला काय मूर्ख राजा आहे म्हणे. अशा झोपडीमध्ये जाण्याची इच्छा करतो म्हणे. तो अशा घाणेरड्या झोपडीमध्ये जाण्याची इच्छा करतो की ज्या ठिकाणी मलमूत्रांनी भरलेली ती झोपडी आहे आणि त्या ठिकाणी राहण्याची इच्छा तो राजा करतो. आणि मग त्या ठिकाणी व्यास महर्षी सांगतात तो दुसरा तिसरा कोणी नसून तो तूच आहे. परीक्षिती तूच आहे. कारण तुला या देहाची आसक्ती सुटत नाही. या देहाचा मोह सुटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं दादा या देहाची आसक्ती किती ज्ञानी जरी असो त्यालाही आसक्ती सुटत नाही. पण साधू संत महात्मे म्हणतात दादा हा ज्याचा आहे त्याला परत करायचा. हा आपला नाहीच आहे. पंचमहाभूतापासून मिळालेलं असणारे हे दिव्य शरीर हे ज्याचं त्याला परत करायचं आहे. शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषा जने हे ज्याचं त्याला परत करायचं आहे. का? कारण हे सृष्टीचं गणित आहे. ही सृष्टी भगवंताने जी निर्माण केली याच्या जन्म आणि मृत्यू का केलं?
कारण एक जन्माला आला तर एक मृत्युमुखी पडतो. या सृष्टीचं गणित आहे. माऊली म्हणतात उपजते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून हे घटिका यंत्र त्या ठिकाणी आहे. जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जन्म मृत्यू जरी ठरलेला असेल पण माया मरत नाही, मन मरत नाही, मरून जातं फक्त शरीर. काय मरत? हे शरीर जातं. याचा आत्मा अमर आहे. माया मरत नाही, मन मरत नाही, मरून जातं फक्त शरीर. काही शिल्लक राहत नाही आपल्याकडे, काहीच नाही, काहीच नाही. खाली हात यायचं आणि खाली हाताने निघून जायचं. संत कबीरजी महाराज म्हणतात माया मरी ना मन मरा, मर मर गया शरीर. माया मरी ना मन मरा, मर मर गया शरीर. माया मनी ना मन मरा मर गया रे शरीर. माया मरी ना मन मरा मर गया रे शरीर. आशा तृष्णा ना मरी कह गए दास कबीर. आशा तृष्णा ना मरी कह गए दास कबीर. खाली हाथ आया रे बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया रे बंदे, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. कहते हैं माया मरी ना मन मरा, मर मर गया शरीर. आशा तृष्णा ना मरी कह गए दास कबीर. खाली हाथ आया रे बंदे, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. फक्त आयुष्य जेवढं आहे तेवढं आयुष्य जपा दादांनो. वेळेस सावध व्हा, वेळेस सावध व्हा. आणि म्हणून त्या ठिकाणी संत नामदेव महाराज म्हणतात की मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. सावध व्हायला सांगितलं, सावध व्हायला सांगितलं, सावध व्हायला सांगितलं. पण सावध व्हायचं नेमकं कसं करायचं, काय करायचं सावध होऊन, काय व्हायचंय? आमचे नाथ बाबा म्हणतात नुसतं सावध व्हायचं नाही तर सावध होऊनी भजनी लागा. सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा. सावध होने भजने लागा. सावध होने भजने लागा. देव करा रे, सावध होने भजने लागा. अहम वागा सोहम वागा, प्रेम नगर मारी. सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी, सावध होने भजने लागा. देव करा कैवारी, सावध होने भजने लागा. देव करा कैवारी, सावध होने भजने लागा. देव करा कैवारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. नाथ बाबा म्हणतात अहम वागा सोहम वागा, प्रेम नगरा वारी. सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं सावध होऊनी भजनी लागा. सावध होऊन जर आम्ही भजन केलं तर आमचा कैवारी नारायण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नामदेव महाराज ही तेच सांगतात की मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. आणि एवढंच काय, भगवंताने हा देह जो दिलेला आहे हा देह वाया जाता कामा नये. आणि म्हणून त्या ठिकाणी अभंगाच्या दुसऱ्या जन्म घालू नये बाया, जन्म घालू नये बाया. जन्म घालून हे बाया, जन्म घालून हे बाया. हे मरणाची उत्तम काया, हे मानवाची उत्तम काया. जन्म घालून हे
उत्तम काया, हा जन्म जो आहे दादा हा वाया जातोय, हा वाया जातोय. का वाया जातोय? कारण जसं आलं तसं जर गेला असेल तर देह मिळून उपयोग नाही. कारण देहरूपी गावाला येण्यासाठी ज्यावेळी तुम्ही आईच्या उदरात होता दादा, तर त्या आईच्या उदरातील जे दुःख आहे 9 महिने आणि 9 दिवसाचं, ते फार दुःख आहे. काय सांगू गर्वीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मल मूत्र जाना, क्षणोक्षणी तुझ ध्यात असो. आणि म्हणून माऊली म्हणतात, पाहे पा शरीराची गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्य तू आगावा सांडोनिया. कारण एवढं दुःख त्रास सहन करून तुम्ही आईच्या उदरातून त्या ठिकाणी जन्म घेतला, पण जन्माला येण्याचं कारण मात्र विसरून गेलात दादा. कारण बरेचसे जण असे आहे, त्यांना भजन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, कथा म्हणजे काय, प्रवचन म्हणजे काय हे कळत नाही, याचाच बोध त्यांना झाला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, याच देहाला उपदेश केला, मनुष्य देहाला उपदेश केला. किती योनी आहेत? जीव योनी किती आहे? 84 लक्ष. 84 लक्ष योनी आहे. आणि सगळ्यात उत्तमात उत्तम असणारा हा नरदेह आहे. आणि या देहालाच उपदेश केला. का उपदेश केला? कारण देहाला चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय हा विचार करण्याची साधना देहाकडे आहे. माणसाला काय खावं, काय प्यावं याची सुद्धा विचार करण्याची साधना माणसाकडे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की याच देहामध्ये आल्यानंतर गोविंद माधवाची ओळख करता येते. ओळख करायची असेल तर गोविंद माधवाची ओळख करता येते. पण कधी कराल माहिती का? ज्यावेळी देहाला प्रश्न कराल. देहाला प्रश्न केला पाहिजे, देवा हा देह जो आहे हा कोणाचा आहे? कोणाचा हे घर? हा देह कोणाचा? आत्माराम त्यांचा तोची जाणे, मी तो हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा याची देही. माऊली म्हणतात, याच देहामध्ये आल्यानंतर गोविंद माधवाची ओळख करता येते. आणि ओळख करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? संधीचं सोनं करा, संधीचं सोनं. वेळे संधीचं सोनं जर केलं नाही ना, तर काही उपयोग नाही, काही नाही. कारण तुकोबराय म्हणतात, एकदा जर ही घडी गेली तर ही घडी पुन्हा पुन्हा नाही. मनुष्य देह आपल्याला आता मिळाला, पण तो जर कळाला नसेल तर त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेता असे. जसं उंदरावरती बोक्याने झडप घालावी, तसा काळ या जीवावरती झडप घालतो. काळ जो आहेत ना, तो टपून बसलेला आहे दादा. तो कोणाला सोडत नाही, कोणालाच नाही. तो काळ क्रूर आहे. काळ कोणाला सोडत नाही. बघा, अरे 2 दिवसाचं लेकरू जन्माला आलं की त्याच्या आईला घेऊन जात आहे. काळ बघा, काळ. कारण काळाकडे दया माया प्रेम नाही, तो झडप घालतो. ज्याचा काळ आणि वेळ आल्यानंतर त्याला तो घेऊनच जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की हा देह जो आहे हा मिळालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, जन्म घालू नये माया, मानवाची उत्तम काया. आणि म्हणून मानवाची उत्तम काय आहे, म्हणून या मनुष्य देहाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ते कसं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जन्म घालू नये माया, मानवाचे उत्तम काया. दादा, आपलं आयुष्य जात आहे. आपला जन्म जो आहे हा मिळाला, पण काळाला जर नसेल तर त्या ठिकाणी साधू संत महात्मे म्हणतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहितांचा घोर वाहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. भगवान परमात्म्याचं ध्यान करा. भगवान परमात्म्याचं ध्यान करता करता जर आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू जरी आला तर अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाहीतर आपला जन्म वाया जातोय दादा. एक दिवस आपल्यालाही या खुर्चीवरती बसायचंय. इकडे लक्ष द्या. या खुर्चीवरती एक दिवस आपल्यालाही बसायचंय. ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, पापी असो किंवा पुण्यवान असो, प्रत्येकाला आपल्याला या खुर्चीवरती बसायचंय. प्रत्येकाचा आपला असा बॅनर लागणार आहे. लावील का आपली मुलं?
वा वा वा. जसे हे दोघं बंधू आहेत यांनी सुंदर असणाऱ्या आपल्या वडिलांच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बाबांच्या असणाऱ्या मुली असतील, बाबांची पत्नी असेल, बाबांचे बंधू असतील, बाबांची बहीण असेल आणि या संसार सागरातून बाबा निघून गेलेले दादा. पण बघा ना, पूर्वीच्या काळीचे जे लोक होते ना, त्यांच्यासारखं प्रेम करणारं जगाच्या पाठीवर कोणी नाही. आता इथून पुढलं जर जग बघितलं तर सगळं स्वार्थासाठी आहे. पण पूर्वीच्या काळचे जे लोक आहे, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध असणारे आणि असणारे असे बाबा असणारे शंकर बाबा आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे दादा. गेल्या 1 वर्षापासून या कुटुंबाला, परिवाराला सोडून जाणारे पिताश्री. कारण बघा ना, ज्याचे वडील जातात त्या ठिकाणी त्याचं मायेचं असणारं छत्र त्या ठिकाणी हरपून जातं आणि ज्याची आई जाते त्याचा मायेचा समुद्र अटतो. आणि म्हणून या ठिकाणी या कुटुंबाला, या परिवाराला सोडून जाणारे बाबा गेल्या 1 वर्षापासून सोडून गेले. आणि म्हणून आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्धयुक्त अंतकरणाने केलेलं दान त्याला श्राद्धदान विधी म्हणतात. हा श्राद्धदान विधी या ठिकाणी हा चंद परिवाराने या ठिकाणी हा परिवार त्या ठिकाणी श्राद्ध विधी घडून आणली आणि संकीर्तनाची सेवा, बाबांसाठी पुण्याचं गाठोड मिळावं म्हणून कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी ठेवली. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या प्रसाद दादाचं असणारं सर्व भजनी मंडळ सगळ्यांचे या ठिकाणी आभार. आमच्या बरोबर आलेले कोल्हारहून हरिभक्तीपरायण माधव महाराज मिजगुले दादांचेही या ठिकाणी आभार असणारे. माझा मुलगा असेल हरिभक्तीपरायण वेदांत पिंगळे, त्यानंतर माझा भाऊ ज्ञानेश्वर वाल्हेकर, त्यांचेही या ठिकाणी आभार. त्यानंतर विनेकरी दादांचेही या ठिकाणी आभार. सुंदर असणारी मृदुंगाची साथ काणेपणात महाराज, सुंदर असणारे साथ महाराजांनी केली, महाराजांचे आभार. त्यानंतर सुंदर असणारी साऊंड सिस्टीम, सुंदर ऑपरेटिंग आमच्या दादांनी केलेले आहे, दादांचे आभार. या ठिकाणी जमलेले तुम्ही सगळे स्वैरे, इष्ट, मित्र, नातेवाईक या चंद परिवाराच्या दुःखामध्ये तुम्ही सामील झालात, या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात. तुमच्या दादांचे सगळ्यांचे चरणारविंदावरती नतमस्तक. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, दादा जो जन्माला आला तो जाणार आहे. आज या ठिकाणी बाबांचं शेवटचं येणं आहे. कारण मनुष्य मृत्युमुखी पडल्यानंतर 12 महिन्यापर्यंत तो जीवात्मा आपल्या घरी येतो. दर महिन्याला जीवात्मा आपल्या घरी येतो. दर महिन्याला आपण त्या ठिकाणी महिना जीव घातला पाहिजे. श्रीमंत असो किंवा गरीब असो, स्त्री गेलेला असो किंवा पुरुष गेलेला असो, कोणीही गेल्यानंतर त्याचा महिना हा जीव घालावा लागतो. महिन्याच्या दिवशी तो जीवात्मा आपल्या घरी येतो. आपला 1 महिना आणि त्यांचा 1 दिवस आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी, भवसागर तरुण जाण्यासाठी त्यांचा तो प्रवास आहे. 1 महिन्याचंच भोजन, ज्या दिवशी महिना जीव घालतो तेवढंच भोजन जीवात्म्याला मिळतं. आणि म्हणून महिने हे जीव घातले पाहिजे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा या दोन्हींच्या मध्ये एक नदी आहे, तिला वैतरणा म्हणतात. ती वैतरणा म्हणजे वैतागलेली, ती वैतरणा नदी आहे. आणि त्या वैतरणा नदीला रक्ताचा पूर आणि हाडामासांचा चिखल आहे दादा. प्रत्येक गेलेल्या जीवात्म्याला ती वैतरणा नदी पार करायची. प्रत्येकाला, स्त्री पुरुष कोणी असो, प्रत्येकाला ती वैतरणा नदी पार करायची आहे. म्हणून या देहामध्ये असताना दान करायला सांगितलं. अन्नदान, गोदान, भूदान, अलंकारदान आणि वस्त्रदान. आणि म्हणून त्या ठिकाणी हे दान सांगितले. सर्वात महत्वाचं गायदान. गाय जर दान दिलेली असेल तर ती गाय ती वैतरणा नदी त्या ठिकाणी ओलांडण्यासाठी त्या जीवात्म्यासमोर प्रगट होते. आणि म्हणून कैलासवासी शंकर दगडू चंद बाबांच्या समोर 11 वल्लक ओलांडण्यासाठी जर गायदान 10व्याच्या दिवशी आपण चांदीची केली असेल तर ती गाय त्या जीवात्म्यासमोर प्रगट होते. तो जीवात्मा गायीच्या शेपटीला धरतो आणि शेपटीला धरल्यानंतर त्याला चिखलात, हाडा मासांच्या चिखलात पाय द्यायची गरज नाही. रक्ताचा पूर चाललेला असतो त्याच्यात पाय द्यायची गरज नाही. कारण ती गोमाता त्याला अलगत यमपुरीमध्ये घेऊन जाते. तो म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशी कैलासवासी शंकर बाबा आपल्या मुलांकडे, सयाजी बाबा असेल, शिवाजी दादा असेल, आपल्या दोन्हीही मुलाकडे श्राद्धदान मागण्यासाठी आल्या. 10 ते 11 या वेळामध्ये ब्राह्मण देवतेच्या हातून पूजा विधी संपन्न झाला. आजचा विधी त्यांचा शेवटचा आहे. आजच्या दिवशी त्यांनी सगळ्यांना पाहिलं. आपल्या मुली, सुना, नातवंड, परिवार, पत्नीला, आपल्या भावांना, बहिणीला, सगळ्यांना आजचा शेवटचा निरोप आहे त्यांचा. सगळ्यांना त्यांनी पाहिलं आणि 12:35 पर्यंत जीवात्म्याला यमपुरी यमदरबारामध्ये त्याची सद्गतीची वेळ आहे. आणि म्हणून एवढीच प्रार्थना आपण करू की हे भगवान परमात्मा गेलेल्या जीवात्म्याला कैलासवासी शंकर दगडू पाटील चंद यांना
त्या ठिकाणी भगवान परमात्मा चांगली सद्गती देव एवढीच प्रार्थना करू। या ठिकाणी यूट्यूब चॅनल सुंदर असणारी कीर्तनाची रेकॉर्डिंग दादांनी केली, व्हिडिओ शूटिंग काढली, दादांचेही या ठिकाणी आभार। आणि म्हणून गेलेल्या जीवात्म्याला शांती मिळो, योग्य ती सद्गती मिळो एवढीच प्रार्थना त्या ठिकाणी करत आहोत। कारण नामदेव महाराज म्हणतात सगळ्या देहातला उत्तम देह जर कोणता असेल तर अभंगाच्या शेवटच्या नामा मनुष्य जन्म नामा म्हणे 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 मनुष्य जन्म सर्व जन्मा पुणे उत्तम सर्व जन्मा पुणे उत्तम जन्म घालून हे बाया जन्म घालून हे बाया जन्म घालून हे बाया बाया जन्म घालून हे बाया जन्म घालो नये बाया जन्म घालो नये बाया जन्म घालो नये बाया बाया घालो नये बाया घालून हे बाया उत्तम काया मानवाचे 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 उत्तम काया उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म घालून हे बाया जन्म घालून हे बाया जन्म घालून हे बाया जन्म घालून हे बाया घालून हे मायबापांच्या चरणी वैष्णवर्कांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया ज्ञानेश्वर राज मावली तुकाराम ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर मावली